संत ज्ञानेश्वरांना अनुभव आलेला आहे मोगऱ्याचा वास. मोगऱ्याचा वास आलेला आहे. अवचिता परिमळू झुळकलाळू माळू. अवचिता परिमळू झुळकलाळू माळू. मी म्हणे गोपाळू, मी म्हणे गोपाळू. देखियला अवचिता परिमळू झुळकलाळू माळू. कधी कधी तो साक्षात्कार सुगंधाच्या रूपात सुद्धा येतो. नीट आहे. रात्रीचे मोगरा उमलत नाही. रात्रीचे मोगऱ्याचा जो सुवास आहे तो दरवळत नाही. परंतु जर एखाद्या भक्ताला रात्रीचे मोगऱ्याचा वास आला तर त्यांनी समजायचं आहे, नीट आहे का, ईश्वरच आलाय. आता तुम्ही इथून पुढे लक्षात ठेवा. जर खरंच एकदम इथून भक्ती करत असेल तर लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं, जर मोगऱ्याचं झाड आसपास नसेल आणि तरी मोगऱ्याचा वास आला मग खरी गंमत आहे. मोगऱ्याचं झाड आसपास नाही, मोगरा रात्री उमलत नाही, वारा वाहत नाहीये आणि मोगऱ्याचा वास येतोय, शोधा, इकडं तिकडं फिरा. की झुळूक आली म्हणून वास येतोय, तो आलाय, तो आलाय. ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात हा अनुभव आहे की तो आलाय असा त्यांना अनुभव. तर तशा हाका त्यांनी मारल्यात म्हणून ते अनुभव त्यांना आलेले आहेत. तशा प्रकारच्या आर्ततेची, भावभक्तीची हाक त्या मंडळींनी टाकलेली आहे, देवासाठी मारलेली आहे आणि म्हणून ते आलेले आहे.